छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेणारे भट घराण्यातील बल्लाळ पहिले बाजीराव पेशवे यांनी सलग 7 वर्ष, नंतर त्यांचा मुलगा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी 20 वर्ष व नानासाहेब पेशव्यांनी 20 वर्ष असे एकूण 47 वर्षाचा कालावधी पेशव्यांनी आपल्या मराठा सरदारांना घेऊन घालवला तो मराठा राज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी। या काळच्या आधी मोगलांचे राज्य होते जे जवळजवळ भारतभर पसरले होते। त्याची जागा ही मराठा साम्राज्याने घेतली होती। मराठा साम्राज्य एवढं वाढलं होतं की कधीही मराठा छत्रपती दिल्लीच्या गादीवर बसू शकत होते, परंतु त्यावेळच्या वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमुळे व छत्रपतींच्या मानसिकतेमुळे हे घडलं नाही। असं म्हटलं जातं की मराठा साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होतं। त्यावेळी परकीयांचं हिंदुस्थानवर होणारं आक्रमण रोखण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ मराठ्यांच्यातच होतं, दुसरे कोणाच्यातही ते नव्हते। आणि परकीय सत्तेचा सामना करणं व कोणत्याही परकीय सत्तेची हिंदुस्थानवर सत्ता स्थापन न करून देणं हे मराठ्यांनी आपलं कर्तव्य मानलं होतं, एक जबाबदारीच म्हणावी लागेल। ते त्यांनी पूर्णही केलं। पानिपतचा रणसंग्राम हे खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं, त्यासाठी त्यांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली, परंतु काहीसा युद्धनीतीचा अभाव असल्याने कधी घडणं शक्यच नव्हतं ते घडलं आणि मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला। या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला एक माणूस कामी आला। हा पराजय मराठी माणसाच्या अत्यंत जिव्हारी लागला। त्याची सल आजही मराठी माणसाचं हृदय पिळवून टाकते। त्या युद्धानंतर एवढ्या भयान परिस्थितीला मराठ्यांना तोंड द्यावे लागले की इतिहासातील त्या युद्धाच्या खुणा मराठी माणसाच्या अस्तित्वाला आजही आव्हान देऊन जातात। त्यात प्रचंड असं झालेलं नुकसान मराठ्यांना बरेच वर्ष भरून काढावं लागलं, तसं ते भरूनही नाही निघालं, कारण त्यावेळी पेशवाईचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या राजकारणावर निश्चितच झाले। शत्रू अब्दालीचेही यात प्रचंड नुकसान झाले। त्याने पुन्हा भारताकडे कधीही वाकड्या नजरेने पाहिले नाही। ते असलं तरी मराठ्यांनी हे युद्ध जिंकायला हवे होते। जर ते युद्ध जिंकले असते तर पुढील राजकारणाची दिशा बदलली असती व सर्वात बलाढ्य साम्राज्य ही मराठ्यांची ओळख इतिहासात कायमची राहिली असती। व सगळ्यात महत्त्वाचे, या सत्तेचा दरारा पाहून ब्रिटिशांसारख्या सत्ता भारतातून कधीच पळून गेल्या असत्या, त्यांचा अंमल कधीही लागू झाला नसता। मराठ्यांनी ज्याच्यासाठी प्राणपणाला लावून साम्राज्य उभे केलं, पानिपतसारख्या मोहिमेला शौर्याने तोंड दिलं व त्याच पानिपतच्या पराभवात होत्याचं नव्हतं झालं, तरी काही घडलं असलं तरी मराठ्यांच्या शौर्याला व पराक्रमाला प्रत्येक मराठी माणूस नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। धन्यवाद।